तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे इंट्राडेचं काही सेटअप बघणार आहे। एक इंडिकेटर सेटअप आहे, त्याच्यामध्ये दोन आपल्याला इंडिकेटर वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेसी तुम्हाला जास्तीत जास्त मिळण्याचे चान्सेस आहेत। माणसं आपण ट्रेडिंगमध्ये ज्यावेळेस लॉस होतो तो लॉसचा वेळ असतो तो म्हणजे एक साइडवेज झोन असतो। साइडवेज झोनमध्ये कसं आपलं लॉस होतं आहे आणि ज्यावेळेस त्या साइडवेज झोनच्या बाहेर मार्केट एखाद्या अप साईडला किंवा डाऊन साईडला मूव्हमेंट करतं तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी एखादं ट्रेड भेटू शकतं आणि त्यातूनच आपल्याला ऑप्शन बायर्सला प्रॉफिट मिळतं। तर आपल्याला आज मी काय सांगणार आहे, साइडवेज झोनच्या बाहेर कधी पडतं मार्केट आणि त्याला आपण कसं ओळखायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड कुठल्या साईडला घ्यायचं आणि ते ॲक्युरेट तिथं ट्रेड बनणार का नाही। आपलं ट्रेड जे घेणार आहे आपण कॉल साईड किंवा पुट साईडला जे घेणार आहे त्याच्यामध्ये एकदम शुअर शॉट आहे का की तिथून मार्केट तुम्हाला ट्रेड देणार म्हणून, ते पण कसं कन्फर्मेशन करायचं ह्या दोन्ही गोष्टी दोन इंडिकेटरद्वारे आपण आज बघणार आहेत। तर या ठिकाणी एक तुम्हाला इंडिकेटरचं सेटअप मी दाखवलेलं आहे ऑलरेडी। याच्यावरती मी एक सेम अशाच प्रकारचं पण ते मॅन्युअली होते, हा ऑटोमॅटिक इंडिकेटर आहे। याच्या अगोदर मी मॅन्युअली दिलं आहे, ते म्हणजे असं बॉक्स ट्रेडिंग आहे, याला म्हणतात दरवाज बॉक्स ट्रेडिंग। ज्यावेळेस या बॉक्सच्या मध्ये मार्केट ट्रेंड म्हणजे ट्रेडिंग चालत असतं इथं, तर याच्यामध्ये आपल्याला साइडवेज झोनमध्ये ट्रेड करायचं नसतं। साइडवेज झोनमध्ये ट्रेड करण्यासाठी वेगळं काही मी सेटअप सांगितलेलं आहे, त्या सेटअपनुसार तुम्ही स्कॅल्पिंग करू शकताय। पण आज साइडवेज ह्या दरवाज बॉक्स ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ही जी आहे याच्या वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला ज्यावेळेस ब्रेक करेल तेव्हाच आपण इथं कॉल किंवा ह्या ठिकाणी पुढचं ट्रेड घेऊ शकतोय। पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हा सेटअप जो आहे आपण मॅन्युअली नाही तर ऑटोमॅटिक इंडिकेटरच्या माध्यमातून ह्या ट्रेडिंग सेटअपचा वापर करणार आहे। याच्यामध्ये आपल्याला समजेल की ज्यावेळेस अशा प्रकारचं बॉक्स बनेल म्हणजे हे ऑटोमॅटिकली इंडिकेटर बनवून देतं तुम्हाला। ज्यावेळेस बघा या ठिकाणी तुमच्या समोर काही एक्झाम्पल आहेत, इथं जे बॉक्स दिसतात तुम्हाला बॉक्सच्या मध्ये मार्केट सस्टेन केलेलं आहे। ज्यावेळेस बॉक्स आता इथं वरती पण गेलं आहे, इथं पण सस्टेन केलं आहे, तरी पण इथं ऑटोमॅटिकली एक इंडिकेटर परफॉर्म केलेलं आहे मार्केटनं, म्हणजे या इंडिकेटरनं तुम्हाला इथं हे बॉक्स दाखवलेलं आहे। ज्यावेळेस या बॉक्सच्या वरती गेलं त्यानंतरच बघू शकता इथं अप साईडला तुम्हाला एक चांगला फार मोमेंट दिलेलं आहे आणि इथं पण बघा त्यानंतर इथं एक बॉक्सच्या मध्येच मार्केट इथं हे केलेलं आहे, सस्टेन केलं आहे। त्यानंतरनं बॉक्सच्या वरती जर इथं तुम्ही नीट बघितलं बॉक्सच्या वरती ज्यावेळेस गेले त्यावेळेस इथपर्यंत तुम्हाला ट्रेड दिलेला आहे। चार्ट थोडंसं मी छोटंसं केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही, आता अशा प्रकारे केलं तर तुम्हाला समजेल। आता इथं बघा बऱ्याच ठिकाणी बॉक्समध्ये आहे, तुम्ही छोटे मोठे टार्गेटच्या पाठीमागे पडू नका। ज्यावेळेस या बॉक्सच्या रेंजच्या मधून खाली किंवा वरती ब्रेक करेल त्यावेळेसच तुम्ही इथून जर ट्रेड घेतला तर तुम्हाला चांगल्याचपैकी ट्रेड मिळेल। आणि याच्यामध्ये कसं जर बॉक्सला खालच्या साईडला ब्रेक केलं तर इथं जर तुम्ही पुट साईडला ट्रेड घेतलं या बॉक्सच्या थोडंच वरती इथं तुम्हाला SL लावायचं आहे आणि त्यानंतरनं तुम्ही कंटिन्यू टार्गेट घेऊ शकता। मी कुठलं टार्गेटचं तुम्हाला एक अंदाजे सांगणार नाही आहे, तुम्ही 1:1 2 किंवा तुम्ही SL ट्रेल तर करून त्या ठिकाणी टार्गेटला कंप्लीट कॅप्चर करू शकताय। SLला ट्रेल करायचं, इथलं SL आहे जे पहिलं 1:1 इथून जर एंट्री केलं 1:1 जर इथं झालं तुमचं तर त्यानंतर काय करायचं, सिम्पली इथं आणून प्लेस करायचं, मग पुढं कंटिन्यू असंच प्लेस करत खालचे जेवढं होईल टार्गेट तेवढं घ्यायचं किंवा तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही एक्झिट करू शकताय प्रॉफिट नंतरनं। तर हे झालं। त्यानंतरनं इथं एक मार्केट काय केलं, इथून बॉक्स ब्रेक करून या ठिकाणी इथून इथपर्यंत ट्रेड दिलं आहे, तिथून पुन्हा असं वरती गेलं, मग इथं सस्टेन केलं, मग इथं एखादं बॉक्स क्रिएट केलेलं आहे ऑटोमॅटिक या इंडिकेटरनं क्रिएट केलेलं आहे। त्यानंतर बॉक्सच्या वरती गेलं, मग बॉक्सच्या वरती गेल्यावर इथपर्यंत ट्रेड दिलं आहे, पुन्हा एका बॉक्समध्ये इथं मार्केट येऊन इथं अडकून बसलेलं आहे। मग बॉक्समध्ये आलं आपल्याला ट्रेड कुठलाही घ्यायचं नाही आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कुठल्या दुसऱ्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेड घेऊ शकताय। पण ह्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्सला ज्यावेळेस ब्रेक करेल अप साईडला ब्रेक केलं कॉल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे, खाली SL लावायचं आहे बॉक्सच्या थोडंसं खाली, आणि जर डाऊन साईडला जर ब्रेक केलं या ठिकाणी तर इथं ट्रेड घ्यायचं पुढचं, इथं तुम्हाला SL लावायचं आहे आणि ट्रेड आपल्या हिशोबाने तुम्ही सेटअप करू शकता की टार्गेट तुमचं किती घ्यायचं आहे। SL तर फक्त सांगितलेलं आहे, इथं जर एंटर केलं तर इथं तुम्हाला SL प्लेस करायचं आहे। मग कंटिन्यूस इथं बॉक्समध्येच आहे बघू शकताय। त्यानंतर इथं बघा हे पूर्ण रेंज इथं बॉक्समध्ये गेलेलं आहे, मार्केटच्या बॉक्समध्ये गेलं आहे। त्यानंतर वरच्या साईडला ब्रेक केलं, ब्रेक केल्याबरोबर इथून इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे। जर मी तुम्हाला याचं लॉंग ट्रेडचं लॉंग पोझिशन जर या ठिकाणी ओपन जर करून दाखवलं, इथून जर तुम्ही कॉल ट्रेड घेतला तिथं तर वरती मार्केट कुठपर्यंत गेलं आहे, जवळपास इथं 150 पॉईंट गेलेला आहे आणि आपला SL कुठं राहणार आहे बॉक्सच्या थोडंसं खाली, म्हणजे जवळपास तुम्ही जर इथं बघितलं या ठिकाणी 14 पॉईंटचा तुमचा SL लागणार आहे। म्हणजे इथे एक अंदाजे सांगत आहे दरवेळेस थोडंसं मागं पुढं होईल, 15 पॉईंट 20 पॉईंट अशा प्रकारे होईल। आणि टार्गेट बघू शकता वर कुठपर्यंत गेलेलं आहे, जवळपास इथं 150 पॉईंटचं या ठिकाणी टार्गेट मार्केटनं दिलेलं आहे।
म्हणजे इथपर्यंत 150 पॉईंटचं म्हणजे किती आहे 1:10 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला टार्गेट या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे। तर असं दरवेळेस तर होणार नाही आहे, पण तुम्ही ह्याच्यामधून छोटे मोठे स्कॅल्पिंग जर करून तुम्ही ह्याच्यातून ट्रेड घेतला तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड दिसेल। पण ह्या तुम्हाला काय करायचं आहे, मी जे सांगतोय ह्याच्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे, स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे, अभ्यास करूनच या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे, ट्रेड करण्याचा तुमच्या स्वतःच्या जबाबदारीनंच ट्रेड करायचं आहे। आता इथं बघा बॉक्समध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी ट्रेड फसलेलं आहे। त्यानंतर बॉक्सला खालच्या साईडला ब्रेक केलं, इथून जर आपण SL लावलं या ठिकाणी बॉक्सला ब्रेक केल्याबरोबर इथं जर ट्रेड घेतलं पुढचं, इथं आपण जर SL लावलं ट्रेड बघू शकता खाली इथपर्यंत तुम्हाला मोमेंट दिलेला आहे। त्यानंतर पुन्हा आलं बॉक्समध्ये अडकून बसलं, मार्केट बॉक्समध्ये अडकलं त्यावेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचं नाही आहे। थोडं जर पार्टमागचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं तर बऱ्याच ठिकाणी असंच केलं आहे, ज्यावेळेस बॉक्स ब्रेक केलं आहे, बॉक्स ब्रेक केल्यावर वरच्या साईडला गेलं, इथून बॉक्स ब्रेक केल्यावर खाली गेलेलं आहे। ओके, तर तुम्हाला बॉक्समध्ये ज्यावेळेस असेल मार्केट त्यावेळेस तुम्हाला ट्रेडचा विचार करायचा नाही अजिबात। ज्यावेळेस बॉक्सचा क्रॉस करेल, इथं पण आहे या ठिकाणी, इथं या रेंजमध्ये बॉक्स बनवला आहे आणि इथून जर खाली ब्रेक केला, इथं बघितलं तुम्ही खालच्या साईडला इथं ब्रेक केलं, इथं एंट्री केलं तुम्ही, छोटंसं एक रिटेस्ट घ्यायला गेलं आहे, इथपर्यंत आपण जर SL लावलं तुम्ही एक रिटेस्ट घ्यायला गेलं छोटंसं खाली आणि त्यानंतर बघू शकता मूविंग खालच्या साईडला दिलेलं आहे, इथं मुवमेंट खालच्या साईडला दिलेलं आहे। इथं पण सेम तसं, इथं पण कसं या ठिकाणी बऱ्याच वेळ आणि कधी कधी काय होईल, इथं जर बॉक्स ब्रेक केला म्हणून तुम्ही जर इथं एंट्री पण केलात आणि SL इथं लावलात, एखाद्या वेळेस तुमचा SL पण हिट करेल। ओके, एक असं नाही की परफेक्ट तुम्हाला दरवेळेस प्रॉफिटेबल ट्रेड देईल म्हणून SL पण हिट होऊ शकतात काही वेळेस, पण ह्यालाच आता तुम्हाला कसं परफेक्ट ओळखायचं आहे, कंटिन्युएशन की इथून मार्केट, आता इथं बऱ्याच जणांना इथं कन्फ्युजन काय होतं की इथं ब्रेक केलं म्हणून बरेच जण काय करतात, इथं कॉल घेतात आणि इथं SL दुसऱ्या कॅन्डलला तिसऱ्या कॅन्डलला SL उडालं, पण चौथ्या कॅन्डल वरती गेलं म्हणून कॉल ट्रेड घेतात, पर तिसऱ्या कॅन्डलला SL हिट झालं आहे। मग हे जर कन्फर्मेशन कसं आहे, मग शेवटी काय केलेलं आहे मार्केट 2-3 वेळा SL हिट करून अप साईडचंच मुवमेंट केलेलं आहे। मग ह्याला म्हणतात कंटिन्युअस पॅटर्न, म्हणजे कंटिन्युअस म्हणजे अप साईडला जाणार आहे का नाही ते बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अजून एखादा इंडिकेटरचा वापर करायचा आहे। आता ते इंडिकेटर कुठला आहे हे तुम्हाला दाखवतोय, ते इंडिकेटर आहे RSI। तर RSI कुठला आहे, नॉर्मल RSI नाही आहे, तर हे थोडंसं वेगळं RSI आहे, याच्याबद्दल पण आपण आता पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया। ओके, तर आता ह्या RSI मध्ये तुम्हाला काय समजून येतं, आता इथलंच एक उदाहरण म्हणून तुमच्यासाठी देतोय। आता बघा या ठिकाणी इथं बरेच जण हे बॉक्स ब्रेक झाला म्हणून इथं एंट्री केलं, तिसऱ्या कॅन्डलला SL हिट, इथं पुन्हा चौथ्याला बॉक्स ब्रेक केला वरच्या साईडला कॉलचं ट्रेड घेतला, पुन्हा तिसऱ्या कॅन्डलला SL हिट, 2 वेळा 3 वेळा SL हिट झालेला आहे। मग त्यापेक्षा तुम्ही जर हे RSIला बघितलं की इथून ट्रेंड कंटिन्यूस आहे आणि RSIचा ह्याचं जे सेटअप आहे हे 75चं सेटअप आहे, वरचं अप्पर लाईन आणि मिडल लाईन 50 आहे आणि खालचं जे आहे 25चं आहे। पण याच्यामध्ये अजून पण काय सेटिंग्स आहेत, हे लाईन वगैरे जे कसं येतात ना, तर हे कुठला आहे कुठला RSI आहे, डायरेक्ट RSI मध्ये जाऊ नका, ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही आहे। हे नॉर्मल RSI नाही आहे, तर हे थोडंसं डिफरंट RSI आहे। तर ह्या बॉक्सच्या वरती गेलं तर तुम्हाला समजून घ्यायचं की इथून ट्रेंड कंटिन्यूस राहणार आहे। तर इथं जसं आपण बघितलं तरी RSI मध्ये काय आहे, पूर्ण तुम्हाला ग्रीन कॅन्डलच दिसतील। ग्रीन कॅन्डल म्हणलं तर आणि हे जे लाईन दिसतंय तुम्हाला, हे जे लाईन, तर ह्या लाईनच्या वरती जर कॅन्डल असेल तर ओळखून घ्यायचं मार्केट अप ट्रेंडच आहे, आणि ह्या लाईनच्या खाली जर असेल कॅन्डल्स तर ओळखून घ्यायचं मार्केट डाऊन ट्रेंड आहे। हे तर क्लिअर झालं तुम्हाला। इथून बघा ह्या लाईनच्या वरती गेलेलं आहे आणि इथून बघा कॅन्डल्स पण वर गेलेलं आहे, आणि त्यानंतर ना इथून काय झालेलं आहे, इथून मार्केट ह्या लाईनच्या खाली कॅन्डल्स आहेत आणि वरती बघा मार्केट पण खाली पडलेलं आहे। म्हणजे काय, हे तुम्हाला एक सिग्निफिकेशन करताय, एक हे दाखवत आहे, सिग्नल दाखवत आहे। आता इथं बघा या लाईनच्या वरती कॅन्डल्स आहेत, हे जे लाईन्स कॅन्डल्स आहेत या लाईनच्या वरती आहे, मग इथं पण काय वरच्या साईडला मुवमेंट केलेलं आहे। म्हणजे काय, हे तर तुम्हाला कन्फर्मेशन देणार। आता या बॉक्सच्या वर गेल्यावर तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे, पण हे कन्फर्म वरतीच जाणार का नाही हे कसं दाखवणार, हे तुम्हाला खालच्या ट्रेडमध्ये दाखवणार। आता इथं तुम्ही ट्रेड घेतलात पण इथं खाली काय झालेलं आहे, लाल कलरचे कॅन्डल्स बनलेलं आहे, तर लाल कलरचं कॅन्डल बनलं ना थोडंसं ट्रेडला अवॉइड करा, कारण एक राईड कसं इथं ऑलरेडी दिलं आहे, इथून जे हिरवं स्टार्ट झालं आहे इथून इथपर्यंत गेलं मार्केट, मग इथं खाली ह्या लाईनच्या वरती मार्केट गेलेलं आहे, वरती गेलेलं आहे। मग इथून जर ट्रेड बघितलं, हिरवं कॅन्डल्स इथपर्यंत हिरवं कॅन्डल्स आहेत, हे हिरवं कॅन्डल्स आणि वरती येऊन मार्केट काय केलं, एवढं ट्रेड दिलेलं आहे ऑलरेडी। मग त्यानंतर काय केलं, या RSI मध्ये काही लाल कॅन्डल्स बनलेले आहेत, त्यामुळे काय करायचं अवॉइड करा। ज्यावेळेस पुन्हा हिरवं कॅन्डल्स बनतील ना, असं 1-2 हिरवं कॅन्डल, त्यावेळेस पुन्हा इथं समजून घ्यायचं की ट्रेंड कंटिन्यूस आहे, त्यानंतर ना आपण ट्रेडमध्ये त्या ठिकाणी थांबू शकतोय, किंवा तुम्ही जर घेतलेलं नसेल तर ट्रेड पुन्हा घेऊ शकताय। आणि ही ट्रेड पण कसं आहे, या 75च्या वरती लेवल गेलं तर आपल्याला वरच्या साईडला मुवमेंट बघायला मिळेल, आणि ह्याच्या खाली गेलं तर तुम्हाला डाऊन साईडचं मुवमेंट पण बघायला मिळेल। आता इथं बघा
इथून काय झालं, मार्केट इथपर्यंत ट्रेंड दिलेला आहे इथपर्यंत. इथून हे पूर्ण हिरवे कॅन्डल्स बनलेले आहेत. हिरवे कॅन्डल्स त्यानंतर एक छोटंसं लाल कॅन्डल बनलं, मग दुसरं लाल बनायला लागलं. त्यावेळेस ओळखून घ्यायचं की इथून ट्रेंड रिव्हर्स करू शकतं. मग डाऊन साईडला खाली इथं मार्केट पडलेलं आहे आणि ह्या लाईनच्या पण मार्केट काय केलं, कॅन्डल्स खालीच बनवलेलं आहे. हे जे RSIचे कॅन्डल्स आहेत या लाईनच्या MA लाईनच्या मूव्हिंग ॲव्हरेजचे हे जे लाईन आहे त्याच्या खालीच कॅन्डल्स बनवलेले आहे. म्हणजे काय, तुम्हाला दोन कन्फर्मेशन मिळणार. एक तर तुम्हाला काय, या ठिकाणी तुम्ही इथून जर ट्रेड घेतलात, आता समजा या बॉक्सच्या खालून जर तुम्ही ट्रेड घेतलात, ओके, बॉक्सच्या खाली जर तुम्ही ट्रेड घेतलात या ठिकाणी, तर बॉक्सच्या खाली ट्रेड घेतल्याबरोबर इथं काय करायचं, तुम्हाला पुटमध्ये जर तुम्ही ट्रेड घेतलात, पुटमध्ये ट्रेड घेतल्याबरोबर तुम्हाला कन्फर्मेशन कसं करायचं आहे, तर खाली बघायचं. इथं हे RSIचं जे लाईन आहे त्याच्या खाली कॅन्डल्स आहेत. त्याच्या खाली कॅन्डल्स गेल्यानंतर ओळखून घ्यायचं की इथून ट्रेंड कंटिन्यूस आहे, मार्केट खाली ट्रेंड देणार म्हणून. ओके, आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजलेल्या असतील. एकदम क्लिअर करतो तुम्हाला. वरती बॉक्सला ट्रेड ब्रेक केला खालच्या साईडला तर तुम्हाला काय करायचं आहे, पुटमध्ये ट्रेड करायचं आहे. बॉक्सला वरच्या साईडला ब्रेक केला तर तुम्हाला कॉलमध्ये ट्रेड करायचं आहे. आणि त्याच्या खाली बघायचं आहे की कॅन्डल्स या MA लाईनच्या वरती असेल तर समजायचं बुलिश आहे मोमेंट, म्हणजे वरच्या साईडला जाणार, तर इथं वरच्या साईडला जाणार. आणि ह्या कॅन्डलच्या या लाईनच्या जर खाली असेल तर ओळखून घ्यायचं हे बॉक्सला पण खालच्या साईडला ब्रेक केलं आहे आणि हे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच कॅन्डल्स आहेत. RSIमध्ये पण हे दुसरं कन्फर्मेशन, तिथून पण मार्केट खाली जाणार, हे दुसरं कन्फर्मेशन तुम्हाला. पहिलं हे बॉक्सच्या ब्रेकवरती तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल आणि दुसरं म्हणजे काय या ठिकाणी, तर दुसरं म्हणजे काय या ठिकाणी या RSIमधून कन्फर्मेशन मिळेल तुम्हाला. ओके, आय होप तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी समजलेल्या असतील आणि समजलेल्या नसतील तर व्हिडिओला व्यवस्थितपणे समजून घ्या. आता आपण डायरेक्टली जाऊया या ठिकाणी इंडिकेटर सेक्शनमध्ये. इंडिकेटरमध्ये तुम्हाला दोन ह्या इंडिकेटरचा वापर करायचा आहे. नीट जर तुम्ही लक्ष दिलं तर दोन इंडिकेटर कुठले कुठले आहेत तर तुम्ही हे व्यवस्थितपणे टाईप करा. आणि हे इंडिकेटर्स तुम्हाला शक्यतो ह्याच्यामध्येच मिळतील, कशामध्ये, ट्रेडिंग व्ह्यूवरती मिळतील. तर हे कुठं आहे हे बघून घ्या तुम्ही. RSI प्राईम, ओके, RSI प्राईम्ड हेच टाईप करायचं आहे, वेगळं स्पेलिंग मिस्टेक करू नका. समोर लिहिलेलं आहे चार्ट प्राईम म्हणून. आणि त्यानंतर इथं काय केलेलं आहे, ह्याच्या खालीच सुपर ट्रेंड टार्गेट्स, नीट स्पेलिंग लक्षात ठेवा. सुपर ट्रेंड टार्गेट्स तुम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. पहिला RSI प्राईम्ड, चार्ट प्राईम्ड आणि त्यानंतर सुपर ट्रेंड टार्गेट्स. ओके, तर हे घ्यायचं आहे आणि समोर लिहायचं आहे इथं चार्ट प्राईम्ड. चार्ट प्राईम हे तुम्हाला दोन इंडिकेटर अप्लाय करायचं आहे. मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. पटकन याच्या सेटिंग्समध्ये जाऊया आपण. सेटिंग्समध्ये सुपर ट्रेंडच्या हे सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये मी जे ठेवलेलं आहे तुम्हाला ॲज इट इज तेच ठेवायचं आहे, बाकी काही चेंजेस करायचं नाही आहे. सोर्स बघा इथं HLCC4 हे ठेवायचं आहे. इथं -4, इथं 80 आणि इथं 0, हे 1 वरती आणि हे 10 वरती असणार आहे. आणि इथं ॲव्हरेज, ओके, जर इथं नीट बघितलं, ह्याला जर ॲव्हरेजला आपण ओपन केलं, इथं ॲव्हरेज ST देव, बाकीचं इथलं ॲव्हरेज एक आहे आणि ॲव्हरेज प्लस ST देव हे एक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, ॲव्हरेज प्लस ST देव हे ठेवायचं आहे. आणि खाली इथं पर्सेंटेज इथं रँक 75 ठेवायचं आहे. बाकीचं काय चेंजेस करायचं नाही. स्टाईलमध्ये इथं बघितलं तर तुम्हाला फक्त ॲव्हरेज गेन आणि इथं ॲव्हरेज डाऊन हे दोनच चालू ठेवायचे, बाकी सगळ्या गोष्टी बंद करायच्या आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. सेटिंग जर हळूहळू सरकवतो मी तर सगळ्या गोष्टी बंद करायचं आहे आणि इथं 3 चालू ठेवायचं आहे. सेंटर लाईन चालू, सुपर ट्रेंड बुलिश, सुपर ट्रेंड बेरिश हे चालू ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर थोडं जर खाली गेलं सगळ्या गोष्टी बंद करून टाका, बाकीचं काय गरज नाही. ह्याला ओके करून टाका. हे झालं पहिलं सेटिंग. RSI प्राईमच्या चार्ट प्राईम ह्या RSIमध्ये सेटिंगमध्ये यायचं आहे तुम्हाला आणि इथं इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये इथं काय करायचं आहे, हे कॅन्डल स्टाईलमध्ये यायचं आहे. कॅन्डल्समध्ये तुम्ही कुठले पण ठेवू शकताय. मी तर तुम्हाला सांगतोय हे गोष्टी ठेवून बघा, जे मी आता इथं वापरलेलं आहे, कॅन्डल्स विथ पॅटर्न्स. ओके, तुम्ही याला हॅकॅनॅसी पण ठेवू शकताय. इथं पाठीमागं चेंजेस होताना तुम्ही बघू शकताय. हॅकॅनॅसी पण ठेवलं तर तुम्हाला काय करतं, सिग्नल एकदम ॲक्युरेट त्याच हिशोबाने देतो. फक्त बुलिश साईड असेल तर हिरवाच कॅन्डल, बेरिश साईड असेल तर लाल कॅन्डल दाखवत आहे. तुम्ही हॅकॅनॅसी ठेवू शकताय किंवा आता मी जे ठेवलेलं आहे कॅन्डल्स विथ ब्रेक, म्हणजे कॅन्डल्स विथ चार्ट म्हणून. ओके, कॅन्डल्स विथ पॅटर्न म्हणून आता मी जे ठेवलेलं आहे ते आहे. तर तुम्ही हॅकॅनॅसी ठेवू शकता किंवा कॅन्डल्स ठेवू शकताय, तर तुमच्या मर्जीनं आहे. कॅन्डल्स ठेवण्यापेक्षा तुम्ही जर याच्यामध्ये हॅकॅनॅसी जर ठेवलं किंवा तुम्ही याच्यामध्ये जर हे ठेवलं तर एकदम बेटर राहील, कॅन्डल विथ पॅटर्न. ओके, जे आता मी ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये हे जे लेंथ आहे हे 24 ठेवायचं. जर तुम्ही स्काल्पिंग करायचं असेल, छोटे मोठे 25 पॉईंट 10 पॉईंटचं जर टार्गेट घेत असेल स्काल्पिंग, तर 24 ठेवायचं आहे. किंवा मोठे ट्रेड घेत असेल लॉंग टर्मसाठी तर त्या ठिकाणी तुम्हाला 48 ठेवू शकता तुम्ही. आणि तर स्मूथिंग काय करायचं, 5 ठेवायचं आहे आणि ऑटो MA 1च ठेवायचं आहे. स्टाईलमध्ये यायचं आहे. स्टाईलमध्ये खूप मोठा इथं
म्हणजे हे दाखवलेलं आहे याच्यामध्ये. तर याला कुठलं पण काय करायचं ते दाखवतो. RSI याचे कॅन्डल्स, ओके, हे चालू ठेवायचं आहे. तर इथं एकदम खालीपर्यंत लिस्ट आहे, खूप खालच्यापर्यंत लिस्ट मोठा आहे. तर इथं काहीच करायचं नाही तुम्हाला. हे बघा पूर्ण खाली यायचं आहे आणि इथं RSI लाईन चालू ठेवायचं आहे. जर बंद असेल तर, चालू असेल तर चालूच राहू द्या त्याला. आणि एकदम खाली यायचं इथं MA लाईन हे पण चालू ठेवायचं आहे. बाकी कुठलं काय कलर छेडखानी करायचं नाही आहे. बार कलर इथं जे चालू ठेवलेलं आहे ते चालूच राहू द्या त्याला. आणि एकदम खाली आलं मेन जे आपलं RSIचे सेटिंग असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं हे जे लेवल्स असतात, अप्पर लाईन 75, मिडल 50 आणि हे 25 जे लोअर लाईन असते. बाकी ह्याला तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी या गोष्टी इथं ह्याला बंद पण करू शकताय बॅकग्राऊंडला. ओके, ती बॅकग्राऊंड काय दिसणार नाही आहे, ते या ठिकाणी असतं इथं. त्याला चालू बंद केलं तरी काय हरकत नाही आहे. बाकीचे लेबल्स पण तुम्हाला काय करायचं, हे बंदच ठेवायचं आहे. ओके, तर हे दोन्ही गोष्टी बंद ठेवलं तरी काय हरकत नाही आहे. बस एवढं करून तुम्हाला काय करायचं, ओके करून टाकायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कसं वाटलं हा सेटअप, या गोष्टीचा तुम्ही नक्की स्वतःवरती एकदा अभ्यास करा, ॲनालिसिस करा. कारण की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने तुमच्यासाठी बनवतो आहे. बाकी स्वतः तुमच्या मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंग करावं असे मी तुम्हाला एक म्हणजे माहिती देतो आहे मी. ओके, कुठल्याही प्रकारचा माझ्याकडून तुम्हाला फोर्स नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून. ओके, आशा करतो व्हिडिओ चांगला वाटला, कॉन्सेप्ट चांगला वाटला, आवडला तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करून सांगा. नक्कीच अशाच प्रकारचे व्हिडिओज जर येणारे पुढचे तुम्हाला बघायचे असतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर केलेलं नसाल तर. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही त्या व्हिडिओतून काहीतरी शिकाल, त्यातून काहीतरी समजून घ्याल आणि त्यातून काहीतरी शिकाल. शिकल्यानंतरनं स्वतःनं पेपर ट्रेड नक्कीच करावं अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच मित्रांनो.